6 चेंडू देणं हे देखील त्याचं मोठं कौशल्य म्हणावं लागेल या ठिकाणी आणि ती वेदनने खरोखर करून दाखवले. खरोखर नक्कीच आप्पा सारखा धुरंधर फलंदाजाकडून आता मनीष याचा सामना करेल तो. तुला काय वाटतं ओंकारची पाठी ते तळपताना दिसेल का? नक्कीच मुन्ना, कारण ओंकार आणि मनीष हे दोघे सुद्धा मी 3 दिवस बघतोय. हे प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच म्हणून हे दोघे असतातच आणि आपल्या संघाला नक्की विजय मिळवून देतात. आणि आता मात्र एकमेकांसमोर ते उभे ठाकलेत मनीष आणि ओंकार. आणि हा सुंदर चेंडू टाकला मनीषने काहीसा न समजलेला ओंकारला. चेंडू जातोय निर्धाव. ओंकारला काहीसा न समजला यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. इंडी चॅलेंजर संघाचा हा एक धुरंधर खेळाडू म्हणून आणि लक्ष्मी स्वरूपाचा चेंडू निर्धाव जातोय. सलग दुसरा चेंडू निर्धाव येतो. धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या होती ती 3 धावा. दोन्ही धुरंधर फलंदाज असताना धावसंख्या काही वाढत नाहीये. एका साईडला आहे आप्पा तर एका साईडला आहे मनीष. आणि आता मात्र गडगडीत चौकार. एक चौवा आता वो ओंकार के खाते में. कबड्डी डीजे आज तो माहौल बनेगा इस मैदान में. खरोखर या चौकाराने या इंडी रॉयल संघाला खरोखर दिलासा मिळाला असेल. कारण मागच्या षटकात एकही चौकार मिळाला होता. आता मात्र नक्कीच चौकार मिळतोय. पुन्हा एकदा ओंकार सामना करेल मनीषचा. आणि आता मात्र प्रेशर आहे तर मैदानात. खरोखर फायनलचा सामना प्रेशर तर येणार आहे. एकदा गोलंदाज जातं कधी फलंदाजावरती प्रेशर वरचं ठरणार. ओंकार सुद्धा तेवढ्याच ताकदीचा फलंदाज तेवढ्याच ताकदीचा फलंदाज समोर आहे. युद्ध तर रंगणार आहे या मैदानावरती. फायनलचा थरार पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू चौकार लोकांच्या वरून डोक्यावर तडकावलेला आहे. ही दस्तक देती हुई और एक चौवा आता हुआ इस बल्लेबाज के घातला. पुन्हा मी या ठिकाणी म्हणेन मला वाटतं खरोखर म्हणतात ना चुकीला माफी नाही हे कदाचित हेच असावं. या ठिकाणी पुन्हा एकदा बरोबर चुकीला माफी नाही. फालतू चेंडूवरती खराब चेंडूवरती सीमारेषण पार होणारच. आणि आता मात्र मला चेंडू जातोय आव्हान तर पंच गौरव सुरेख नामांकित पंच म्हणून नावलौकिक करताना बाळा बाईकर सुद्धा आहेत. पंचांचे दोन्ही हात हवेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13 धावा बिनबाद 13 नॉट लॉस ऑफ 0 विकेट. आणि आता मात्र नो चेंडू आहे आणि कडकडीत मला वाटतंय वनटी सोबत एक धाव मिळते. जमिनीला चाटून मारला होता तेवढं सुद्धा क्षेत्ररक्षण करतोय फॉलोवर मध्ये. आणि फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षण देखील त्या क्षेत्ररक्षण केलेले. त्यामुळे 4 धावांच्या रूपांतर 1 धावच झालंय. खरोखरच कौतुक करायला थोडं आहे. बोलता चेंडू होता हलका स्वरूपाचा चेंडू करून घेतलाय. ओंकारला काहीसा न समजलेला चेंडू आहे. जकडवतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 15 धावा. लॉस ऑफ 0 विकेट 15 रन्स टू गो. पुन्हा एकदा मनीषच्या बॉलिंग मागवत सज्ज होते. ओंकारसाठी चेंडू घेऊन येते आणि आता मात्र लेग पिच स्वरूपाचा चेंडू होता. फलंदाजांना बीट करतोय. सुंदर गोल म्हणून या पंचकोशीत ओळखला जातो. मनीष सुरू आहे. नक्कीच पुन्हा या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मागच्या या सामन्यात जर आपण बघायला गेलं तर मनीष थोडासा मला डल वाटवला थोडासा. पण आता ज्या सामन्यात त्याने कमबॅक जे केलंय ते खरोखर ते वाकण्याजोग आहे. मला वाटतं अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्याला खेळतोय. आपला खेळतोय या ठिकाणी दाखवून देतोय की आपण सुद्धा काही कच्चे धुरंधर नाहीये. बरोबर एकदा बरोबर नक्कीच. तू शेअर आहे तुम्ही 6वा शेअर आहे. आणि फुलटा चेंडू म्हणता आप्पा सारख्या खेळाडूला फुलटा चेंडू असा सीमारेषेच्या पार नक्की जाणार. एक चौवा आता हुआ आप्पा के खाते में. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 19 धावा. धावांचा बचाव तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना शुभम उर्फ बाबाला उशाळकर गोलंदाजी मार्ग सज्ज आहे आणि सामना करतोय तो आप्पा एक इंडी चैलेंजर का धुरंधर खिलाड़ी इस मैदान में बल्लेबाजी करता हुआ और ये ऑफ साइड में दूसरा चौवा आता हुआ आप्पा के बल्ले से निकला हुआ दूसरा चौवा. या ठिकाणी मी सांगू इच्छितो रोख नाही काही आपल्याला गोष्ट नाहीये. आपल्याला पारितोषिक जाहीर झालंय. सलग 6 चेंडू आणि 6 चौकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक गणेश खेडेकर यांच्याकडून जाहीर आहे. सलग 6 चेंडू आणि 6 चौकार 2000 रुपयाचं पारितोषिक आप्पा सुरू जाहीर केलंय. पुन्हा एकदा आप्पा. आणि आता मात्र चेंडू वाटतंय आव्हान तर माफ करा नो चेंडू अवांतर नाहीये. दरम्यान नो वाईट काय जो लाईनमन राहायचं इकडे. लाईनमन राहायचे अजूनही आपला प्लेस पाठवायचा इकडे. लक्ष ठेवायचंय. शेवटचा अंतिम सामना आहे. गालबोट लागता का नाही. आणि शेवटचा चेंडू मध्ये आव्हान तर जातोय बाबा साईडला तो आप्पा. ऐके धुरंधर खिलाडी इस मैदान में खेलते हुए. तुला म्हणणं काय वाटतं? थोडंसं नियंत्रण गमवण्याचं वाटतंय का बाबाने?
नाही बाबा असं थोड्या ताकदीचा गोलंदाज आहे, अनेक अनुभव पाठीशी आहे बाबाच्या सुद्धा. आणि आता मात्र गडकरी टच करत आहे. आप्पा के बल्ले के तीसरा चौका आता हुआ आप्पा के खाते में. आज तो माहौल बनेगा इस मैदान में. फाइनल की मैच बड़े के पीछे आ रहे हैं सामने इस कांटों की टक्कर में. एक तरफ है एंटी चैलेंजर का धुरंधर आप्पा, तो एक तरफ है एंटी चैलेंजर का बादशाह मनीष. दोन लष्कर आपल्या मैदानावर संपूर्ण जिल्ह्यात धरण्याच्या जोरावर असंख्य क्रिकेट चाहते निर्माण केले असा आमचा आप्पा आज या ठिकाणी अंतिम मॅच मध्ये खेळतोय. आणि त्याला खेळताना बघून खरोखर प्रत्येक रसिकांच्या आनंदात एक भर पडलेली आहे. खरोखर आप्पा सारखा खेळाडू या ठिकाणी अंतिम सामन्यात खेळतोय आणि आपली बॅटिंगची कला दाखवतोय. खरोखर त्याच्या पाठी देवीचा आशीर्वाद तर काय वाहायचा. आणि अनेक वर्ष आपल्या देवीच्या नावासाठी अनेक वर्ष अधिराज्य गाजवलंय. एंटी चॅलेंजर नावाचा डंका रत्नागिरी जिल्ह्यामध्ये का गाजतो त्याचं उत्तर आहे. दोन खेळाडू देतात या अंतिम सामन्यामध्ये. एका साईडला तो मनीष, एका साईडला आप्पा सुरू आहे. दोघांनीही अनेक वर्ष एनडी साठी आपली खेळी केली आणि एनडी चॅलेंजरचं नाव, एनडी चॅलेंजर नावाचा डंका रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत वाजवला. आणि आता मात्र घडकणीचा चौकार येतोय. आप्पाच्या बॅटमधून निघालेला मला वाटतं चौका. मला वाटतं सलग 4 चेंडू 4 चौका ठोकला आप्पा. 8 हुए आप्पा के खाते में. दरम्यान धावसंख्या होते 33 धावा धावसंख्या बलकावरती. षटक तिसरं क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. बाबा सुद्धा थोड्या ताकदीचा गोलंदाज आहे. अनेक कालपासून परवापासून जे सामने चालू त्याच्यामध्ये आपल्या गोलंदाजी छाप नक्की सोडले बाबाने. समोर थोड्या ताकदीचा सुद्धा फलंदाज आता आला, त्यामुळे थोडा बॉलिंगचं प्रेशर आणि फायनल मॅचचं प्रेशर सुद्धा थोडं राहणार आहे. दरम्यान मला वाटतं की एनडी व्हिक्टर संघ थोडस प्रेशर मध्ये मला नक्कीच जाणवतोय. कारण आप्पा सारख्या फलंदाज रोखणं खरोखरच एक मुश्किल म्हणावं लागेल या ठिकाणी. कारण हा अंतिम सामना आहे आणि कोणत्या परिस्थितीत त्यांना अंतिम सामना जिंकायचा आहे आणि त्यासाठी नक्कीच त्यांचे काही डावपेच काही ते वेगळे असणार आहेत. तुला पुन्हा काय वाटतं? खरंच दोन्ही संघ आज नवीन डावपेच आखूनच या मैदानात उतरलेत. आणि मी सांगेन एनडी चॅलेंजरचा खूप आधीचा खेळाडू सुद्धा या मैदानात इथं सज्ज आहे. त्याने सुद्धा अनेक वर्ष अधिराज्य गाजवलं एनडी चॅलेंजर संघाचा, ज्यांना आपल्या पण आता मात्र आप्पा खेळतोय, त्याला सामना करतोय बाबाची चेंडूवर बघूया. आणि उगवता सितारा म्हणून भाई भुसाळकर सुद्धा या संघात एक तानाकेबाज फलंदाज म्हणून नाव लौकिक आहे त्याचं. अनेक सामने. आणि आता मात्र सलग 5वा चौका येतोय. माझ्या नावाचा डंका गावाला जातो. आप्पा सुरू नावाचा डंका नक्कीच डंका वाजतो. कारण या ठिकाणी 5 चेंडूवर 5 चौकार मारला आणि ते पण बाबासारख्याच्या गोलंदाजीवर हे खरं शक्य नाहीये. आणि या ठिकाणी ही शक्यता फक्त आप्पा सुरुवात करू शकतोय. या ठिकाणी 5 चेंडू 5 चौकार मारलेत. मला वाटतं गणेश खेडेकर यांनी बक्षीस लावलेलं आहे. 6 चेंडू 6 चौकार आणि 1000 तुषार सुरू 500 मध्ये आणि 6 चेंडू 6 चौकार. जेव्हा अंडर क्रिकेटचा उल्लेख केला जातो त्यामध्ये आप्पा सुरू नाव घेतलं का जातं याचं प्रत्युत्तर या आप्पा सुरूला दिलंय. या ठिकाणी एकच होऊ शकेन. आप्पा है तो मुमकिन है. आणि 6 चेंडू 6 चौकार जे नव्हते ते आप्पा सुरू दाखवले. 41 धावा धावसंख्या फलकावरती. 3 षटक जपतात. 41 धावा 41 लॉस ऑफ 0 विकेट. खरोखर आप्पा है तो मुमकिन है. या मी तो राज्य गाजवले 15 ते 20 वर्ष अनेक मैदान गाजवलेत. आणि जेव्हा अंडरमचं नाव काढलं जातं तेव्हा अंडरमचा बादशाह म्हणून आप्पा सुरू याचं नाव नेहमी याचा डंका वाजवला जातो. आणि मला वाटतं आता शेवटसाठी ठेवून तो साहिल पाताडे आणि त्याचा सामना करतोय ओंकार हा देखील एक मोठा धुरंधर प्लेअर या ठिकाणी नावावर आलेला आहे. शेवटसाठी चालू आहे. खरोखरच पंचक्रोशीतील एक नावाजलेला फलंदाज आहे. तानाकेबाज फलंदाज म्हणून नाव करी. अक्षरशः 2 दिवस त्याने गाजवले. चेंडू जातो अवांतर धावसंख्या वाढते. धावसंख्या 42 धावा. लॉस ऑफ 0 विकेट 42. पुन्हा एकदा. आणि आता मात्र मला सुंदर क्षेत्र लागतंय. एक धाव मिळते. मला वाटतं एक धाव मिळते. आप्पा स्ट्राईकला आलाय. आता मात्र आप्पा स्ट्राईकला आहे पुन्हा. मागील षटकात 6 चेंडू
एक चोरटी धाव म्हणावं लागेल या ठिकाणी, कारण अंडर बॉक्स मध्ये सुद्धा एक चोरटी धाव घेणं ही देखील एक कठीण बाब असते. आणि या ठिकाणी या अंपायर करून झटका- या टाकले. झटक्यात जर आप्पा सुर्वेने सलग 5 चौका ठोकले तर 2000 पुन्हा पारितोषिक जाहीर केले. गणेश खेडेकर यांच्याकडून जाहीर आहे. आणि चेंडू प्रेशर प्रेशर प्रेशर, हा दबाव आहे आप्पा सुर्वेचा, हा दबाव आहे. नक्कीच मुन्ना, मला असं जाणवतं की साहिल थोडा प्रेशरला आहे आणि आप्पा सारख्या समोर आपण जर गोलजी गोल असेल तर नक्कीच प्रेशर नक्की असणार आहे. फुटबॉल खेळलाय कनकर कणकणी चौकार येतोय. इस लड़ी के मस्तक पे दस्तक देती हुई गेंदों एक चौवा अप्पा के खाते में आता हुआ. 4 गेंदों का खेल बाकी है. आधी सांगितलं होतं अप्पा सुर्वे जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत कोणताही गोलंदाज वरिष्ठ शक्य नाहीये. अनेक वर्षाचा अनुभव आहे अप्पाच्या पाठीमागे, तेवढाच फिटनेस सुद्धा राखलाय. आणि आता मात्र मला वाटतंय खराब गोलंदाजी फुटवर केला. खरोखर मुन्ना या ठिकाणी मी कौतुक म्हणावं लागेल या ठिकाणी साईचं. खरोखर आप्पासारख्या खेळाडूला यष्टिकीत करणं हे थोडं मला वाटतं अशक्य आहे. आणि मनीषने देखील योग्य वेळी बॉल कलेक्ट करून या ठिकाणी यष्टिकीत केले आप्पाला. आणि उत्तम यष्टीरक्षक म्हणून काम पाहतोय मनीष, कारण का यष्ट्यांना चिटकून एकदम यष्टीरक्षण करतो. अनेक वर्ष यष्टीरक्षण करतोय. सुंदर क्षेत्ररक्षक म्हणून नावलौकिक सुद्धा आहे त्याचा. अजून मला वाटतं 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली 48. धावसंख्या आहेत 48. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 3 चेंडू 48 धावा. अ लॉस ऑफ 1 विकेट 48 रन्स. शेवटचे 3 चेंडू बाकी. धावसंख्या झाले 1 बाद 48. या 3 चेंडूत सामना रंगणार यात काही शंका नाही. शेवटचा सामना आहे, रंगतदार लढत आहे. तुषार है तो मैं सवा चेहरा अभी निकलेश आहे स्ट्राइक पे. निकलेश सुद्धा एनडी चॅलेंजर का शातीर दस्ताना. आणि आता मात्र चेंडू जातोय निर्धाव, काहीसा जगून होते निकलेशला. धावसंख्या थांबली. धावसंख्या होते ती 48. लॉस ऑफ 1 विकेट. निकलेश तडाखेबाज गोलंदाज म्हणून नावलौकिक. कौतुक करावे थोडं आहे साईचं, कारण निर्धाव चेंडू टाकण्यास सुद्धा या ठिकाणी खूप कठीण गोष्ट आहे. मला आता मात्र वाटतं. चेंडू जातोय लॉबीचा नो स्वरूपात 1 वनडी स्वरूपात 1 धाव. एकूण 2 धावा मिळतात. आणि 9 चेंडूवर 1 धाव घेणं ही देखील एक मोठी कला मला म्हणावं लागेल. आणि 2 धावा मिळतात या चेंडूवरती. धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 50. एक चपळ खेळाडू आहे. बरोबर 9 चेंडू जज केला आणि 1 धाव स्वरूपात 1 मिळवली. पुन्हा एकदा आवाजा चेंडू. साईल काहीसा भरकटलेला असे गोलंदाजी करतोय. समोर ताकदीचा फलंदाज आहे निकलेश बरोबर. आणि आता मात्र गणगणित चौकार येतो. शेट ड्राइव्ह मारलाय अप्पाच्या डोक्यावरून. हा गणगणित चौकार. 1 चौवा धावा निकलेशच्या खात्यात. दरम्यान पुन्हा एकदा साईल सामना करतोय निकलेश. हा होणारा अंतिम सामना. चेंडू जातोय अवांतर पंचगव्य सूर्यांचा. दोन्ही हात हवेत. 56 धावा. धावसंख्या फलकावरती 56. खरोखर फायनलला साजेसा असा स्कोअर आहे. आणि आता मात्र मला वाटतं लेग सोबत चेंडू 1 धाव होते. 57 धावा धावसंख्या फलकावरती. 58 धावांचं उद्दिष्ट घेऊन आता एनडी चालू आहे. एनडी विक्टर्स आणि एनडी रॉयल्स दरम्यान 58 धावांचं उद्दिष्ट ठेवले ते. एनडी रॉयल्स संघ आणि एनडी विक्टर्स संघासमोर सामना करतो मनीष. बरोबर सामन्याला सुरुवात होते. षटकावर पहिला चेंडू अवांतर चेंडू जातोय. ते सरगतीचा गोलंदाज ओंकार. पहिला चेंडू जातोय अवांतर. पुन्हा एकदा मनीष सामना करेल ओंकारचा. आणि आता मात्र सोबत चेंडू होता. चेंडू जातोय थोडा चेंडू डॉट जातोय. आपण सुरू आपला चोख कामगिरी बजावतोय. यष्टीरक्षण करतोय. यष्टांना चिटून यष्टीरक्षण करतोय. 3 चौकार सलग तुषार शेटसुरू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. पुन्हा एकदा सामना करतो तो मनीष ओंकार याचा. आणि आता मात्र गणगणित चौकार. पहिला चौकार आता हुआ. तुषार है तो मैं सवा चेहरा अप्पा बताते हुए अपने इरादे स्पष्ट किए हैं. मनीष ने दुसरा की नवांतर आज गेली अनेक वर्ष या मैदानावरती मनीष खेळतोय आणि त्यामुळं या मैदानाची खडानखडा माहिती असलेला मनीष आज सामना करतोय ओंकारचा. पुन्हा एकदा चेंडू अवांतर. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 8 धावा. धावसंख्या फलकावरती. ओंकार हा सुद्धा एक तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे. आप्पा काहीसे नाराज होत आहे त्याच्या गोलंदाजीवर, कारण का त्याने अक्षरशः 2 दिवस आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने गाजवले. अनेक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं.
मनीष सुरू हा सुद्धा एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नावाजलेला खेळाडू आहे. अनेक मला वाटतं हरण्यापर्यंत दापोली हरणे असेल, चिपळूण असेल, रत्नागिरी असेल, देवरुख असेल, साखरपा अनेक ठिकाणी आपल्या नावाचा डंका वाजवला. 2 चेंडू आणि 9 धावा गेल्या. थांबून टाकायचा आहे. पुन्हा एकदा मनीष सज्ज होतं बॅटिंग मार्गवरती, गोलंदाजी करतोय ओमकार. आणि आता मात्र मला वाटतं चेंडू जातो वारंवार अवांतर टाकतोय तो ओमकार. काहीसा नाराज, तेज तर्रार गतीचा गोल चेंडू होता, परंतु चेंडू जातोय अवांतर स्वरूपात. एक धाव मिळते. उलटा चेंडू आणि आता मात्र पुन्हा कधी दुसरा चौवा आता हुआ आणि या चौक्याने धावसंख्या होती ती 14. वनडी स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या थांबली, धावसंख्या होते ती 15 धावा. चांगली सुरुवात करून म्हणता येईल की चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी मनीषने. शेवटचे 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत आणि पुन्हा एकदा अवांतर. मला वाटतं खराब असं गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणता येईल. 16 धावा म्हणजे योग्य स्थितीत आपल्या संघाला आणून ठेवलंय मनीष याने. तुला काय वाटतं? नक्कीच, कारण 4 चेंडू 16 धावा झालेले आहेत. मला वाटतं हा अवांतर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या होत 17. नक्कीच प्रेशर जाणवत आहे ते ओमकार वरती, कारण मनीष सारखा समोर खेळाडू असताना नेमकी आपल्याला काय करायचं आहे हेच त्या खेळाडूला कळणार नाहीये. जरी देखील एक ओमकार एक नावाजलेला खेळाडू आहे. और एक चौवा आता हुआ अपना क्लास दिखाते हुए मनीष इधर. म्हणून म्हटलं तू एनडी चॅलेंजरचा किंग आहेस तर मी ही बादशाह एनडी चॅलेंजर संघाकडून खेळतोय. फुलटा चेंडू आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 26 धावा. आता 26 खरोखरच या मागच्या ओव्हरमध्ये 9 धावसंख्या अतिरिक्त गेली होती. आता या गोलंदाजीला युद्ध रंगणार आहे. मला वाटतं अमित आणि वेदांत आमने सामने आले तर आता समोर पहिल्यांदाच पहिला चेंडू चेंडू होता. सुंदर दर्शन करतो तो अमोल आपल्या संघासाठी. रोहित मला वाटतं एक धाव नक्की वाचवले. दोघांनाही एकमेकांचा खेळ चांगले पारखून आहेत. अनेक सामने एकमेकांसोबत खेळतात, सोबत सुद्धा घेतात, विरुद्ध सुद्धा घेतात. त्यामुळे एकमेकांचा खेळ माहिती आहे. आणि चेंडू जातो अवांतर. अमित सुद्धा कौशल्य आहे, तेवढाच ताकदीचा फलंदाज. समोर मैदानला कसा चेंडू टाकायचा त्याला सुद्धा त्याचा अनुभव आहे. आणि सुंदर चेंडू होता, परंतु बरोबर सुंदर चेंडू टाकतोय. एक धाव मिळते. नक्कीच पुन्हा प्रत्येक धावी महत्वाची आहे. कुठल्याही चेंडूवर जरी मिळाली थोडी धाव असते आणि या धावेनेच धावसंख्या होते. आणि मला वाटतं आता 28 धावसंख्या झालेली आहे. अजून सुद्धा इंडी व्हिक्टर संघांना लक्ष थोडं अवघड आहे, परंतु आता मला वाटतं हा अवांतर चेंडू एक धाव नक्कीच मिळणार आहे. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ते 29. फुलटा चेंडू होता, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण करतो एनडी रॉयलचा कर्णधार निखिलेश स्वतः. 4 धावा नक्की वाजवल्या आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वेदांत पुसाळकर सामना करायला अमित याचा. चेंडू जातोय अवांतर. आप्पा सुर्वे काहीसे नाराज आपल्या गोलंदाजांवरती, कारण काय एवढा डोंगर. मला वाटतं पुन्हा वारंवार अवांतर चेंडू टाकतायत. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा 9 धावा अवांतर गेल्या होत्या. आता देखील तेच होत आहे. और एक चौवा आता हुआ भारी पुसाळकर से बैट से. धावसंख्या वाढते, धावसंख्या 34 धावा. लास्ट पर 0 विकेट. 34 धावा. 14 चेंडू आणि 24 धावाचं समीकरण अजून शिल्लक आहे. 14 चेंडू 24 धावा. बघूया भाई की अमित कोण वरच ठरणार. उलटा शैलीची गोलंदाजी करताना सुंदर तेज तर्रार गतीचा गोलंदाजी करतोय, परंतु काहीचा अवांतर भरकटलेला चेंडू टाकला. उलटा चेंडू आता चुकीला माफी नाही. केव्हा आता हुआ खिलाड़ी बने दर्शक ऐसा ये चौवा आता हुआ वेतन के खाते में जाएगा ये चौवा. या ठिकाणी काहीसा एकतर्फे झुकलेला हा सामना असं म्हणावा लागेल, कारण वेदांनी सुद्धा या ठिकाणी खरोखरच एक चांगली फलंदाजी करून आपल्या संघासाठी एक चांगली मजबूत धावसंख्या या ठिकाणी उभी केलेली आहे. कारण दुसरी ओव्हर चालू असताना 39 धावा होणं हे देखील एक महत्वाची बाब या ठिकाणी म्हणावी लागेल.
आणि मला वाटतं आता 13 चेंडू आणि फक्त 19 धावांची गरज आहे. 13 चेंडू पुढे जा, परंतु बाकी कोणीही करू शकत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेट असा सामने आहे. क्रिकेटमध्ये बाकीचं करणं शक्य नाहीये. षटक संपतंय आणि अंतिम सामना आहे, त्यामुळे दोन्ही धुरंधर 39 धावसंख्या फलकावरती आहेत. 39 धावा आणि 12 चेंडूत 19 धावांचं लक्ष अजून सुद्धा एटी विक्टर्स संघासमोर आहे. आपल्याला बघायचं आहे एटी रॉयल संघ त्यांना रोखतायत का. आता मला वाटतं येतोय तो प्रीतम मुरकर, हा देखील एक नावाजलेला गोलंदाज आहे. गेली अनेक वर्ष तो या मैदानावर खेळतोय एटी जॉईंट संघाकडून. तो कित्येक वर्ष खेळतोय आणि अनुभव देखील त्याच्या पाठीशी आहे, परंतु समोर खेळतोय तो मात्र मनीष सुर्वे. 6 चेंडू 6 चौकार मारले तर 2000 रुपये पारितोषिक जाहीर आहे मनीष याला. 12 बॉल 19, 5 चेंडू 5 चौकार मारले तर पहिला चेंडू कणखणीत चौकार जातोय. 5 चेंडू 5 चौकार मारले तर 2000 रुपये पारितोषिक जाहीर आहे मनीष याला. आणि प्रीतमने जर खरोखरच एक धुरंधर फलंदाज म्हणावा लागेल मनीष सुर्वे याला, जो आपल्या उलटा चेंडू कणखणीत चौकार. या चेंडूला सीमापार पाठवण्याची ताकद मनीषामध्ये आहे. याला चेंडू असा टाकला म्हणजे एखादा जेव्हा आपण विकेशन लावतो ते खेळाडूसाठी आणि ते पूर्ण होईपर्यंतच लगेच आणखी एक शॉट मारतोय मनीष आणि ती बाउंड्री जाते. प्रश्न पडतो की आता त्याला म्हणायचं काय. टाकणारे शॉट आहे ते. एक बक्षीस या ओव्हरला जर मनीष सुर्वेने मॅच जिंकून दिली तर भाया सुर्वे यांच्याकडून 2000 रुपये बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. सुंदर चेंडू टाकला होता. प्रीतमने कमबॅक केलंय. 2 चेंडू टाकलेत. प्रीतम सुद्धा इंडी चॅलेंजर संघाचाच खेळाडू आहे आणि आता मात्र चेंडू जातोय अवांतर स्वरूपात. 1 धाव मिळते. आता आहे तो प्रीतम सामना करेल मनीष प्रीतम याचा. फोरआर्म चेंडू आहे. षटक करणं खरोखरच्या मैदानावर अशक्य आहे, तरी देखील हा सामना आपल्या बाजूने झुकवत आहे तो मनीष आणि वेदांत. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी महानगरी कर्णधार निखिलेश फाटकर याच्याकडून. दरम्यान 7 चेंडू 6 धावा, 7 चेंडू 6 धावा आणि खरोखर सुंदर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ओंकारने. 6 चेंडू 6 धावांचा आवश्यकता आहे. 6 चेंडू 6 धावा. निखिलेश टू भाई 52 झालाय. 52 लॉस ऑफ 0 विकेट. नंदेश उर्फ भाई सुर्वे यांचा संघ या मैदानात एनडी विक्टर्स खरोखर विक्टर्सच आहेत. आणि बघितलं असेल मला वाटतं मनीष भाई आणि प्रीतम ह्या तिघांनी एकत्र येऊन तो जल्लोष साजरा केलाय. व नेमकी आपल्याला एक खेळ होती म्हणतात ती हीच एकमेकांच्या जरी ओळख खेळ असले. क्लास अपना क्लास दिखाते हुए इस मैदान में अपना क्लास दिखाते हुए वेदांत उर्फ भाई पुसालकर. औपचारिकता बाकी आहे. 2 धावांची गरज. 2 धावांची गरज आहे. वेदांत निखिलेशला विजयी शॉट बघायचा आहे सगळ्यांना. विजयी चेंडू जातोय अवांतर भाई पुसालकर. इस मैदान में 1 चौवा और चाहिए. भाई पुसालकर से बैठते आता हुआ 1 चौवा.